तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचा मी लाडका ऋषी जेजूरकर ब्लॉग्स तुमच्यासाठी आज एक माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन आलोय। तर तो व्हिडिओ काय आहे तर तुम्हाला सांगायचं असं की आपल्याकडे मला हे सजेस्ट केलं होतं आमच्या गावातल्या काही तज्ञ शेतकऱ्यांनी। तर हे आहे ते औषध, आणि औषध म्हणायऐवजी याला आपण दुसरं काहीतरी नाव देऊ शकतो, कारण असं का हे औषध नसून एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काय वापरलं जात नाही। पण आता मी जे आहे हे आपल्या कोबीच्या वावराला टाकणार आहे। तर अजून कोबी आपण लावलेली नाही आहे, आत्ता जस्ट रोप उतरवले। तर त्या वावराला मी कशा पद्धतीने टाकायचं आणि काय करायचं याचं कार्य काय आहे, तर तुम्ही याला शेणखताऐवजी जरी वापरलं तरी काहीच अडचण नाही आहे। तुमच्याकडे समजा शेणखताचा तुटवडा आहे तर तुम्ही याला वापरू शकता। आता याचं नाव मी तुम्हाला सांगतो, हे आहे इंडिया ॲग्रोचं भूअस्त्र। तर हे भूअस्त्र असं आहे की हे तुमच्या शेणखतापेक्षा डबल पद्धतीने काम करतं। म्हणजे तुमचं शेणखत जर 1% काम करत असेल तर हे त्या ठिकाणी 2% काम करतं। आणि याचं प्रमाण कसं आहे तर एकरी आपल्याला 2 किलोची बॅग आहे तर ही बॅग टाकायची। आता मी तर कमी क्षेत्राला टाकतोय, 15 पाऊंड क्षेत्र आहे माझं, त्याला मी 2 किलो टाकणार आहे डायरेक्ट। पण तुम्हाला जर यूज करायचं असेल तर तुम्हाला एकरी 2 किलोचं प्रमाण आहे, आणि हे तुमच्या शेणखतापेक्षा चांगलं देखील काम करणार आहे। पण काही म्हणलं तर तसं आपलं जे काही जुन्या पद्धतीचे खतं वगैरे असतील किंवा शेणखत असेल, काय म्हणतात सोनखत असेल, तर ते वापरलं ते योग्यच आहे। बट केमिकल वगैरे न वापरता जर आपण याचा वापर केला तर आपण चांगल्या पद्धतीचे पिकही काढू शकतो आणि अन्न देखील शुद्ध पिकवू शकतो। आणि शुद्ध अन्न पिकवायचं जर असेल तर तुम्हाला अशा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सकडे वळावं लागेल। कारण वळण्याचं कारण असं की आजकालची परिस्थिती अशी झाली आहे की डायबिटीज, शुगर, अमकं तमकं बऱ्याचशा गोष्टी आहे का त्या ह्या आपण जी केमिकल वापरतोय, रसायन वापरतो, ठीक आहे आता रसायनं पहिल्यापासूनच वापरत आलोय, रसायनांनी तर काही प्रॉब्लेम नाही दिला आपल्याला एवढा, पण प्रॉब्लेम दिला केमिकल्सनी। तर केमिकलचं वापरण्यापेक्षा ऑर्गॅनिक जर वापरलं तर ते बेस्ट राहील असं मला वाटतं। आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट बाय करायचं असेल, विकत घ्यायचं असेल, तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक असेल किंवा मोबाईल नंबर आहे, तर त्या मोबाईल नंबरवरती जा, व्हॉट्सॲपवरती किंवा कॉल करून याची माहिती विचारू शकता। कारण हे इंडिया ॲग्रोचं प्रोडक्ट आहे आणि तुम्ही ते डायरेक्ट कस्टमर सर्व्हिसकडे तुमचा कॉल जाणार आणि तुम्हाला ते याची माहिती पुरवणार। आता तुम्हाला जर याची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला मी नंबर देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्याच्यात जाऊन कॉल करा आणि तुम्ही तिथून घेऊ शकता। आणि प्राईजही काही जास्त नाही मित्रांनो, एकरी आपण साधारणतः याची प्राईज आहे 1375 रुपये प्राईज आहे याची। आणि एकरी 1375 रुपये प्राईज तसं बघायला गेलं तर आपण 1600 रुपयाच्या खताच्या गोणी घेतो। त्यापेक्षा जर आपण हे सुरुवातीलाच जर टाकलं पीक लावण्याच्या आधी तर आपल्याला याचा चांगला रिस्पॉन्स भेटू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की अशा काही पद्धतीचं हे मिक्सअप झालेलं आहे। आणि हे मिक्सअप भूअस्त्र आणि आपलं 24-24-08 या खतात घेतलेलं आहे मी। आता तुम्ही म्हणशाल ऑर्गॅनिक म्हणतोय आणि रसायनात का मिक्स केलंय, तर मित्रांनो आपण रासायनिक शेती तर करतोच आहे, बट त्याबरोबर म्हणलं ऑर्गॅनिकचा देखील आपण फायदा घेतला पाहिजे। आणि अशा पद्धतीने मी याचा मिक्सअप केलंय। आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल ना तर तुम्हाला मी 100% सजेस्ट करेल। तर आपण याचे रिझल्ट तर शेअर करणारच आहोत, बट तुम्हाला आत्ता पहिले सांगणं की अशा पद्धतीचं मिक्सअप करून आता आपण ह्या खाट्या वावराला टाकणार आहे। रोप तर आलेलं आहे बघा कोबीचं, आणि हे वावरात अजून लागवड झालेली नाही आहे। तर आता माझी बादली घेतो गाडीची आणि लागतो मी कामाला। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणशाल हे नुसतं खत दाखवलं, औषध दाखवलं, काय आहे ऑर्गॅनिक आहे, असं आहे तसं आहे, पण मी तुम्हाला त्याचं आता कार्य सांगतो काय काय। तर मी आत्ता टाकत होतो, जस्ट मला आठवलं की तुमच्यापर्यंत याचं कार्य पोहोचवणं खूप गरजेचं आहे। कारण कार्य जर नाही पोहोचवलं तर मग त्या औषधाचा उपयोग नाही ना काय सांगून तुम्हाला फक्त। तर त्याचं कार्य असं आहे मित्रांनो की ज्या वेळेला तुमचं झाड कवरिंगला लागतं, म्हणजे ज्यावेळी ते पोसायला सुरुवात होती
त्यावेळी हे भूअस्त्र काम करतं. ते त्याच्या पांढऱ्या मुळांना चिटकून राहतं. पांढऱ्या मुळांवरती जो येणारा काही रोग आहे तर तो रोग निराकरण करण्याचं काम हे भूअस्त्र कंटिन्युअसली करत राहतं त्याचं. बट भूअस्त्राचा अजून एक प्रॉफिट असा की शेणखताच्या जागेवर जे काय औषध असेल तर म्हणजे शेणखत जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर मी तुम्हाला पहिले तेच बोललो की शेणखताच्या जागेवर याचा उपयोग होऊ शकतो. आणि गांडुळांना अट्रॅक्शन इतक्या वेगाने होतं की एक दाणा जर त्या ठिकाणी पडला तर तो कमीत कमी 5 फुटाचा एरिया घेऊन चालतो. एक दाणा 5 फूट कव्हर करत असतो, म्हणजे 5 फुटातल्या गांडुळांना अट्रॅक्शन देत असतो. तर जेवढे गांडूळ येतील तेवढे आपली जमीन भुसभुशीत होईल आणि ते स्वतः भूअस्त्र सुद्धा स्वतः जमीन भुसभुशीत करण्याचं काम सुरू करतं. तर मित्रांनो, आता मी खत पटापट टाकून घेतो, पण तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवली. तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली, काय वाटली मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हे प्रोडक्ट बाय करायला आवडेल का, म्हणजे घ्यायला आवडेल का तुमच्या शेतासाठी, तेवढे कमेंट करून सांगा. बट पहिले मी आता फटाफट याचं काम आटपून घेतो आणि माझ्या दुसऱ्या कामाला लागतो. आता ते काम तर मी काय दाखवणार नाही, बट आपल्याकडे अजूनही खूप सारे तुमच्यापर्यंत ऑर्गॅनिक प्रोडक्ट पोहोचवायचे आहेत. मला ऑर्गॅनिक शेतीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, आता हे रसायन वापरलंय तर रासायनिक शेती आपण पहिल्यापासून करत आलोय, कारण अशा भुरकट जमिनींना जर आपण रसायन नाही वापरलं तर याच्यात पीक ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं कधीच उगवणार नाही. त्यामुळे आम्हाला रासायनाचा उपयोग करावाच लागतो. तर मी पहिले आता फटाफट टाकून घेतो आणि तुम्हाला जे काही भूअस्त्राचे रिझल्ट भेटले बिफोर आफ्टर ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये दिसतील बघा. आणि त्याच्यावरून तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला हे भूअस्त्र प्लॅन करायचं आहे की नाही. एवढी गांडुळांची संख्या केमिकल किंवा आपल्या रासायनिक खतामुळे वाढत नाही, पण या भूअस्त्र आणि ग्रो मॅजिकच्या या प्रोडक्टच्या वापरामुळं माझ्या शेतातील गांडुळांची संख्या खूप झालेली आहे. त्या पद्धतीनं आपल्या साहेबांच्या म्हणजे आपल्या डिस्ट्रीब्युटरच्या शेतामध्ये त्यांनी